हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. बाईला माहेर किती प्रिय असतं. एकदा आमची अशीच कथा चालू होती बर का अशोक काका. एकदा आमची कथा चालू होती आणि कथेमध्ये एक पिसाळलेलं कुत्रं आलं. त्याच्या कानाला एवढं मोठं भागदाड पडलेलं, घाण वास येत होता, अशा माशा घोंघोंग करायच्या. त्याचं पोट कपाराला गेलेलं, हड्डी बाहेर आलेल्या, त्याच्या हाडं सगळे दिसायचे. असं कुत्रं फिरू लागलं. ते काय बावळट कुत्रे रे म्हटलं, हुसका द्याला बाहेर. काय एवढं कुत्रे म्हटलं. ते लोक बसलेत, घाण वास येतो, सगळ्यांनी नाकाला पदर लावले. बायांनी, लोकांनी इकडं पुरुष मंडळींनी रुमाला लावले. ज्यांनी आणलेले होते त्यांनी रुमाला लावले. आता त्यावेळी मास्क नव्हते ना, त्यावेळी मास्क नव्हते. ते मध्ये फिरू लागलं. अरे कोणीतरी हुसका, पण कोणीच उठाना. ते सगळं फिरू लागलं कुत्र. काय बावळट कुत्रे म्हटलं, काय वेड. अरे हुसका याला कोणीतरी द्या हाकलून. खालून एक बाई उठली. ओ ताई, कथा करू वाटली तर करायची, नाही तर निघून जायचं. ते कुत्रे इथं फिरन म्हणे, अजिबात बोलायचं नाही. इथं बसलेल्या साऱ्या महिला मंडळीचे, पुरुष मंडळीचे तोंड चाटील, ते अजिबात बोलायचं नाही. ते नंतर कुत्र वर येईल आणि तुमचं सुद्धा तोंड चाटील, ते अजिबात बोलायचं नाही त्याला. म्हणलं आता तोंड चाटेपर्यंत गप्प बसायचं. एवढं काय कुत्र लागून गेलं. आपल्या माहेरातलं कुत्रे म्हणे ते. बाईला माहेरातलं पिसाळलेलं कुत्र सुद्धा इतकं प्रिय असतं. पिसाळलेलं कुत्र. तिथं मायबाप, त्या बाईला त्या माहेरातला भाऊ किती प्रिय असेल. मायबाप, एखादी बाई, तिला यावा माहेराचा फोन भाऊबीजेच्या सणासाठी, भावाचा फोन यावा. मायबाप, गरीबीची बाई असावी, ती गरीब परिस्थिती असावी. त्यावेळी ती बाई घाईनं पिशवी भरते गड्या. पिशवी भरल्याच्या नंतर ती बाई एक लेकरू कडेवर घेते, पिशवी हातात घेते, एका लेकराला बोटाला धरते, झपाझप चालते. बस स्टँडला येते, बसमध्ये बसते. बसमध्ये बसल्याच्या नंतर तिच्या माहेराचं गाव येतं. मायबाप, त्यावेळी बसमधून ती बाई खाली उतरते. तिथून पायीचा, गाडी वाटेचा पायीचा रस्ता असावा. फाट्यावरती, पाटीवरती गाडी थांबावी. ती बाई एवढ्या घाईनं पिशवी हातात घेते, खाली उतरते. एक लेकरू कडेला आहे, एक लेकरू बोटाला आहे, एका हातामध्ये थैली घेतलेली, पिशवी घेतलेली. आणि आता 2 किलोमीटर वरती तिचं माहेर राहिलं. मधल्या रस्त्याने ती बाई एवढी झपाझप पटापट निघते. आता माझा भाऊ दिसेल मला, माझी आई दिसेल मला. 6 महिने झाले आमची भेट नाही, 6 महिने झाले आमच्या घरी फोनची व्यवस्था नाही. माझा भाऊ, माझी आई, माझ्या बहिणी आलेल्या असतील. आता मला जायचंय. आता कधी एकदा ती माहेरच्या त्या वाड्यामध्ये पोहोचते ना मायबाप, झपाझप चालते गड्या. आणि चालत असताना अचानक एका दगडाची ठेस त्या बाईच्या पायाला लागते. अंतःकरण विवळलं गेलं. बाई खाली बसते. मायबाप, मला सांगा, ज्यावेळी आपल्या पायाला दगडाची ठेस लागते त्यावेळी पायाला लागतं का दगडाला लागतं. मायबाप, पायाला लागतं. पण बाईचं माहेरावरती किती प्रेम असतं. मायबाप, माहेरच्या वाटेत येणाऱ्या त्या निर्जीव दगडाला ज्यावेळी बाईची ठेस लागते ना, बाई खाली बसते. त्यावेळी पायाच्या वेदनेकडे पाहत नाही, त्या दगडाला ती अंजारते, गोंजारते. दादा, मला क्षमा कर रे, माझी पायाची ठेस तुला लागली गड्या. घाई गडबडीत चालत असताना मी तुला पाहिलंच नाही. माझ्या पायाची ठेस तुला लागली, तुला वेदना तर नाही ना झाल्या दादा. माझा खूप जीव आहे रे तुझ्यावरती, कारण माझ्या माहेराच्या वाटेतला दगड आहेस रे दादा तू. मायबाप, ती बाई माहेराच्या वाटेतल्या एका दगडावरती इतकं प्रेम करते. त्या बाईचं माहेरात असणाऱ्या भावावरती किती प्रेम असेल. बहिणाबाई सुंदर वर्णन करतात गड्या. आज माहेराले जाण झाली ओ पहाट, आली डोळ्यामध्ये माझ्या माहेराची वाट. बाईचं माहेरावरती किती प्रेम असावं. मायबाप, वाटेत येणाऱ्या दगडाला ती विचारते, दादा, माझ्या माहेरातला दगड आहेस रे तू. अरे दगडावर जर बाई इतकं प्रेम करत असेल तर त्या माहेरातल्या भावावरती किती प्रेम असेल तिचं.
माझ्या माहेराच्या वाटे जरी लागल्या तिठेचा माझ्या माहेराच्या वाटे जरी लागली ठेचा वाटेवरच्या दगडा तुला फुटली रे वाचा वाटेवर दगडा तुला फुटली रे वाचा माझ्या माहेराच्या वाटे जरी लागल्या तिठेचा वाटेवरच्या दगडा तुला फुटली रे वाचा आज माहेराली जाण झाली ओ पहाट आली आली डोळ्यामध्ये माझ्या माहेराची वाट आज माहेराले जाणे झाली हो पाट आली आली डोळ्यामध्ये माझ्या माहेराची वाट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.